हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? चला तर मग आज तुम्हाला दाखवणार आहे मी मागच्या वर्षीचा व्हिडिओ, ज्या दिवशी अर्विकाचा प्ले ग्रुपचा फर्स्ट डे होता. अर्विका ज्या दिवशी 2 वर्षाची कंप्लीट झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही तिची प्ले ग्रुपला ॲडमिशन घेतली. तेव्हा स्कूलचं हाफ सेशन पूर्ण झालं होतं आणि दिवाळी वेकेशननंतर हाफ सेशन बाकी होतं. आम्ही तिला स्कूलमध्ये घेऊन गेलो तेव्हा क्लासेस चालू झालेले होते. आम्हाला 10 मिनिट लेट झालं होतं. आम्ही ॲडमिशन प्रोसेस आधीच केलेली होती, फक्त युनिफॉर्म भेटायचा होता. तिथल्या स्टाफने तिला तो युनिफॉर्म दिला आणि तो आम्ही तेव्हाच तिला घालून दिला. आणि फर्स्ट डे असल्यामुळे तिला तिथे खूप खेळणे दिसल्यामुळे तिला क्लासमध्ये न जाता फक्त खेळायचं होतं. तिथे तिला जिकडे तिकडे खेळायला दिसत होतं, त्यामुळे ती खूप खुश होती. आणि आम्ही पहिल्या दिवशीच तिला तिथे सोडून लगेच घरी वापस आलो. तेव्हा तिने आम्हाला छान बाय केलं, अजिबात रडली नाही. तेव्हापासून तिला स्कूल म्हटलं की खूप आवडते. सकाळी सकाळी स्कूलच्या नावाने लवकर उठते. तर अशी झाली अर्विकाची स्कूल लाईफ चालू. आणि यावर्षी स्कूल ओपन व्हायची ती खूप आतुरतेने वाट पाहत आहे. तिने पहिल्या दिवशीच खूप एन्जॉय केलं. स्कूलमध्ये खूप खेळली. तिथे जे पण काही खेळणे होते ते सर्व ऑपरेट केलं. याआधी आम्ही तिला कधी अशा खेळण्यांवर तिला खेळू दिलं नव्हतं, छोटी असल्यामुळे. पण तिथे स्कूलमध्ये गेल्यावर जेही काही तिथे होतं ते सर्व ती खेळली आणि लगेच तिथे तिचे सगळे फ्रेंड्स बनले. आणि तिला सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे झुला. त्यामुळे तिला तिथे झुला दिसल्यावर ती खेळल्याशिवाय राहिली नाही. तिथे कोणाला त्यावर बसू देत नव्हती, जोपर्यंत तिचं मनभर खेळणं होत नाही तोपर्यंत. आणि तिथे तिला फ्रेंड दिया भेटली. ती नर्सरीला होती आणि आरू प्ले ग्रुपला. आणि आत्ता आम्ही इथे तिला घ्यायला आलो, पण तिचं तिथे बॅट बॉल खेळणं चालू होतं. तिला बोलली आता घरी जायचं आहे, तर नाहीच बोलत होती. तिला फक्त खेळायचं होतं. आणि आता तिला खेळता खेळता दिसलं की त्या स्लायडिंगवर कोणीतरी खेळायला गेलं, तर बॅट बॉल फेकून स्वतः पळत तिथे गेली. त्याला बाजूला सारून स्वतः चढली. तिचं असं झालं होतं की ते स्लायडिंग फक्त तिच्या एकटीचं आहे, ते कोणीच खेळायचं नाही. परत त्यावर एक मुलगी आली, तिला पण मागे सारून स्वतः चढली. तिचा पहिला दिवस असल्यामुळे तिथे पोरांना सांभाळायला ज्या ताई असतात त्या पण तिला काही बोलल्या नाही. त्या बोलल्या होत्या खेळू द्या, बोलल्या छोटी आहे ती, त्यामुळे तिला कोणीच काही म्हटलं नाही. त्या दिवशी तिने मनापासून पूर्ण एन्जॉय केलं. हो चालू आहे. अर्विका जाऊ का मी घरी? तू थांबते इथेच? जाऊ? हां, हळू हळू हळू. नाही ए बेटा, जाऊ का मी? बाय बाय कर. बाय 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 आरू. आरू बाय बाय. तू चलते का घरी?